नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाची सर्वात महत्त्वाची योजना आई कर्ज योजना 2025 या अंतर्गत महिलांना भेटणारे 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज म्हणजे पूर्ण व्याज परतावा। यात महिलांना कोणतेही व्याज भरावं लागणार नाही। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपण याच्यामध्ये अर्ज कसा करायचा, याच्यासाठी कोण पात्र आहे, याच्या टर्म्स कंडिशन काय असणार आहे, हे सर्व सोप्या भाषेत समजून घेणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आई कर्ज योजना म्हणजे काय? आई कर्ज योजना ही महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाअंतर्गत राबवली जाणारी एक कर्ज योजना आहे। त्यात महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे यासाठी सुरू केलेली एक कर्ज योजना आहे। यात बँकेकडून महिलांना 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज भेटतं आणि त्याचा संपूर्ण व्याज परतावा हे महाराष्ट्र शासन भरतं, म्हणजे महिलांना प्रत्यक्ष बिनव्याजी कर्ज मिळतं। या योजनेची पात्रता, तर या योजनेच्या पात्रतेसाठी महिला असणे आवश्यक आहे, महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे, पर्यटन किंवा पर्यटन संबंधित व्यवसाय सुरू करण्याचे विचार असणे आवश्यक आहे, बँकेच्या अटी पूर्ण करणारा प्रोजेक्ट रिपोर्ट आणि प्रोजेक्ट फाईल तयार करणे आवश्यक आहे, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा चालू असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी हे कर्ज मिळू शकते। या योजनेअंतर्गत आपण कोणकोणते व्यवसाय सुरू करू शकतो? तर या योजनेअंतर्गत आपण हॉस्टेल, हॉटेल, टूर्स, ट्रॅव्हल्स, कॅफे, पर्यटन संबंधितील महिलांना स्वयंरोजगार करणारे सर्व व्यवसाय करू शकतो। अर्ज कुठे आणि कसा करायचा? तर व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा, संबंधित बँकेकडे अर्ज करा, पर्यटन विभागाची मान्यता घ्या, कर्ज मंजूर झाल्यानंतर व्याज परतावा हे शासनाकडून मिळतो। ही योजना GR नुसार राबवली जाते। या योजनेचे वेळोवेळी नियम व अटी बदलू शकतात, तर कर्ज करण्याआधी अधिकृत माहिती तपासणे आवश्यक आहे। जर तुम्हाला आई कर्ज योजना 2025 हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, आम्हाला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये करा। धन्यवाद।